Good morning. This is sixth lecture of topic ecosystem and energy flow. Today we discuss next article phosphorus cycle. Yesterday we will discuss about or start nutrient cycle. आणि त्याचाच पहिला भाग आपण कोणती सायकल पाहिली? कार्बन सायकल. Then today we will discuss about next phosphorus cycle, and this is the rough diagrammatic representation of our phosphorus cycle. And with the help of this diagram, today we complete this article. Here, first about proper definition of phosphorus cycle. पहिल्यांदा त्याची व्याख्या व्यवस्थित समजून घेऊया. Movement of phosphorus through hydrosphere, lithosphere and biosphere constitute of a phosphorus cycle. याला खऱ्या अर्थानं आपण phosphorus cycle असं म्हणतो. याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी फॉस्फरसचं नेहमी एक चक्र चालू असतं, रोटेशन किंवा मुवमेंट चालू असते. त्याची काही माध्यम आहेत. ती तीन महत्त्वाची माध्यमं कोणती असतील? हायड्रोस्फियर. हायड्रोस्फियर म्हणजे काय? टोटल अमाउंट ऑफ वॉटर व्हिच इज प्रेझेंट ऑन अवर अर्थ प्लॅनेट. पृथ्वी तलावरती जेवढं पाणी असेल त्याला खऱ्या अर्थानं मराठीत दुसरा एक शब्द वापरता येईल, जलबिंदू. दॅट इज नथिंग बट हायड्रोस्फियर. लिथोस्फियर मीन्स हियर outermost coating of our earth planet. भूकवच, आपल्या पृथ्वी तलावरचं जे आवरण असेल, भूकवच असेल, that is nothing but lithosphere. And biosphere means all living, either plants or animals, which are present on our earth planet. थोडक्यात जीवसृष्टी. हे तिन्हीच्या माध्यमातून या फॉस्फरसचं सतत मुवमेंट होत असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी, असं सतत चक्र प्रवास चालू असतो. That concept is called as a phosphorus cycle. And you know very well, phosphorus is most important element of our body or all living things. पृथ्वी तलावरचा कोणताही सजीव असो, either plant or animal, यांच्या बॉडीतला सर्वात महत्त्वाचा घटक फॉस्फरस हा असलेला आपल्याला दिसून येतो. एक्झाम्पल द्यायचं म्हणजे फॉस्फरस मोस्टली प्रेझेंट इन बायोमेम्ब्रेन्स. वनस्पती असेल तर सेल वॉल आणि प्राणी असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. धिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड्स. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे हा प्राणी असेल तर या प्राण्याचं हे आवरण म्हणजे कोण असेल? प्लाझ्मा मेम्ब्रेन. And this plasma membrane means outermost coating of animal is made up of phospholipids. म्हणजे यामध्ये फॉस्फरस असलेला आपल्याला दिसून येईल. As well as each and every living organism survive with the help of energy, and you know very well this energy in the form of ATP, adenosine triphosphate. याचा अर्थ एनर्जी मध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फेट असलेला दिसून येईल. ज्या एनर्जीवरती आपण जगतो, सर्व सजीव जगतात, त्या एनर्जी मध्ये सुद्धा फॉस्फरसचं अस्तित्व असलेलं दिसून येईल. आणि या एनर्जी शिवाय बॉडीतल्या कोणत्याही पेशी कार्यरत असू शकणार नाही. इतकं महत्वाचं हा जो पार्ट आहे एटीपी, एडेनोसिन ट्रायफॉस्फेट, याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस आहे इन द फॉर्म ऑफ फॉस्फेट.
फॉस्फेटच्या स्वरूपात फॉस्फरस आहे. आणि इथं फॉस्फोलिपिड या स्वरूपात इथं फॉस्फरस असलेलं दिसून येईल. याच पद्धतीनं अजून इतरही ठिकाणी आपल्याला फॉस्फरस बॉडीमध्ये असलेला दिसून येईल. एक्झाम्पल न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड मध्ये कोण येणार? वन इज हिअर डीएनए, अनदर वन इज आरएनए. डीएनए असो किंवा आरएनए असो, कॉमनली टर्म्ड एज अ न्यूक्लिक ऍसिड. आणि न्यूक्लिक ऍसिड म्हटलं की त्याची रचना तुमच्या लक्षात येत असेल. कशी रचना असते? या ठिकाणी वन ऑफ द नायट्रोजनस बेसेस. एक्झाम्पल ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. हे ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन या पद्धतीचं नायट्रोजनस बेस असेल. या प्रत्येकाच्या पाठीमागे काय असेल? पेंटोज शुगर, लाईक दिस. Pentose sugar, and in between this pentose sugar there is a phosphate. हा phosphate, pentose sugar आणि nitrogenous base या पद्धतीची रचना इथं डीएनए ची असलेली दिसून येईल. इव्हन दो इन आरएनए चा सिंगल स्ट्रँड सुद्धा या पद्धतीने असेल. म्हणजे न्यूक्लिक ऍसिड असो, बायोमेम्ब्रेन्स असो, एनर्जी असो, त्यामध्ये फॉस्फरसचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय या कोणत्याही भागाला अस्तित्व असू शकणार नाही. इतकं महत्वाचा एलिमेंट फॉस्फरस आहे. ऑल्सो यू नो व्हेरी वेल, एनिमल बॉडी, प्राण्यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर फॉस्फरसचं जास्तीत जास्त अस्तित्व कोणकोणत्या पार्ट मध्ये दिसेल? एक्झाम्पल शेल. एक्झाम्पल फायलो मोलुस्का घेतला तर त्यांच्या अंगावरती जे कव्हरिंग असतं शेल, शंख, शिंपलं, इट कन्सिस्ट मोस्टली फॉस्फरस. त्याच्यामध्ये जास्त फॉस्फरसचं प्रमाण असेल. हॉर्न, हूव्स प्राणी असेल तर त्याची पायाची खुरं किंवा शिंगे याच्यामध्ये सुद्धा फॉस्फरस किंवा फॉस्फेटचं प्रमाण असेल. as well as bones, एंडोस्केलेटन, शरीरामधली जी हाडे असतात त्याच्यामध्ये फॉस्फरस किंवा फॉस्फेटचं प्रमाण जास्त असतं. as well as टीथ, दातामध्ये सुद्धा असतं. याचा अर्थ each and every living things require large amount of phosphorus or phosphate to survive, to grow, to develop, to reproduce. त्या कोणत्याही सजीवाला जर जगायचं असेल, वाढ आणि विकास व्हायचा असेल, त्याचं पुनरुत्पादन व्हायचं असेल, तर या सर्व गोष्टीसाठी, जगण्यासाठी फॉस्फरसची अत्यंत आवश्यकता असते. इतका महत्वाचा घटक हा फॉस्फरस असलेला आपल्याला दिसून येईल. हिअर दिस फॉस्फरस is not in gaseous state like a carbon or nitrogen. कार्बन आणि नायट्रोजन जसा गॅसियस स्टेट मध्ये असतो सभोवतालच्या वातावरणामध्ये, तसा फॉस्फरस नसतो. मग फॉस्फरस मिळतो कुठून? द मेन सोर्स ऑफ फॉस्फरस इज रॉक्स. जे दगड, गोटे, खडक असतात त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. त्याचा तो मेन सोर्स आहे रॉक्स, सेडिमेंटरी रॉक्स, स्तरीय खडकांचे जे दगड असतात, लेयर्स असतात, स्ट्रॅटा असतात, दगड, गोटे, वाळू, यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. मग हे फॉस्फरस दगडामध्ये जर असेल तर तिथून आपल्या बॉडीपर्यंत कशी काय ते चक्र कसं काय पोहोचतं, हे बेसिकली या आर्टिकल मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. लिसन केअरफुली. हिअर ड्युरिंग रेनी सीझन, यू नो व्हेरी वेल, रेन फॉल्स. पावसाळ्यामध्ये असं पाऊस पडतो
Here rain falls on the hills as well as on rocks. डोंगर, दऱ्या, टेकडी, खडक याच्यावरती जोराचा सलग पाऊस पडेल at the time of here leaching of minerals or weathering of these stones. ह्या खडकांची, दगडांची झीज होईल. लिचिंग किंवा वेदरिंग असं म्हटलं जातं. पावसाच्या जोराच्या मारामुळं हा जो खडक असेल, दगड असेल, वाळू असेल यांची झीज होते आणि झीज झाल्यामुळं यात असणारं जे फॉस्फरस किंवा फॉस्फेटचं प्रमाण आहे त्या झीज झाल्यामुळं पाण्याबरोबर विथ द हेल्प ऑफ वॉटर फॉल त्या धबधब्यामुळं त्या पाण्याच्या स्रोताबरोबर ते फॉस्फरस किंवा फॉस्फेट असं वाहत 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 नियर बाय वॉटर बॉडीज एक्झाम्पल रिव्हर ते पाणी नदीला जाऊन मिळतं आणि शेवटी यू नो व्हेरी वेल रिव्हर मीट टू द ओशियन. नदी कुठं मिळते? समुद्राला मिळते. या पद्धतीनं ह्या खडकामध्ये, दगडामध्ये किंवा वाळूच्या कणामध्ये जे काय फॉस्फरस असतो, फॉस्फेट असतो, तो पाण्याच्या माध्यमातून शेवटी कुठं जाऊन पोहोचेल? समुद्रामध्ये पोहोचेल. हा एक भाग झाला. आपण सायकल पाहतोय. सायकल म्हणजे मुवमेंट, रोटेशन ऑफ हिअर फॉस्फरस. मग हे चक्र कसं होतं? हिअर द हाय क्वांटिटी ऑफ फॉस्फरस इज प्रेझेंट इन रॉक्स. खडकामध्ये जो काय फॉस्फरस असेल त्याचं वेदरिंग होईल, लिचिंग होईल आणि झीज झाल्यामुळे यातला फॉस्फरस हा मातीमध्ये, डोंगर दऱ्यावरती जी काय माती असेल, सॉइल, त्या मातीमध्ये सुद्धा तो फॉस्फरस मिक्स होतो. मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर यू नो व्हेरी वेल देर आर प्लांटेशन, थिक फॉरेस्ट, घनदाट जंगल असतं, झाडे असतात, गवत असतो किंवा असे झाडं असतात आणि झाडांची ही जी मुळं आहेत त्या मातीमधला फॉस्फरस काय करतील? ऍब्सॉर्ब इट. म्हणजे या दगडामधला जो काय फॉस्फरस वेदरिंग झाल्यामुळे मातीमध्ये आलेला असेल तो मातीतला फॉस्फरस विथ द हेल्प ऑफ रूट प्लांट ऍब्सॉर्ब इट, शोषून घेईल. आणि म्हणून या वनस्पतीमध्ये, ग्रीन प्लांट्स मध्ये, गवतामध्ये तो फॉस्फरस आलेला दिसून येईल. अँड दिस हिअर प्लांट or green grass eat by here primary consumers. Herbivorous animal, शाकाहारी प्राणी ही गवत किंवा या वनस्पतीची जी पानं वगैरे तो खाईल. आणि ही पानं किंवा हे ग्रास की ज्याच्यामध्ये फॉस्फरस मातीच्या माध्यमातून आलेला आहे तो या प्राण्यांना फॉस्फरस मिळेल. Here this grass and leaf of trees eat. Here this herbivorous animal तो खाईल आणि त्या खाण्याच्या माध्यमातून त्याला फॉस्फरस मिळेल. Then here waste of this animal, या ॲनिमलचं जे काय वेस्ट असेल, वेस्ट, त्या वेस्ट मध्ये सुद्धा फॉस्फरस असेल, फॉस्फेट असेल. as well as when these animals die, नैसर्गिक जेव्हा हे प्राणी मरतील तेव्हा जमिनीवरती जसेच्या तसे त्याची बॉडी असेल. ती बॉडी काही दिवसानंतर ऊन, वारा, पाऊस किंवा बॅक्टेरियाच्या माध्यमातून ती कुजेल, डिकंपोज होईल. डिकंपोज म्हणजे कुजणं. म्हणजे हे प्राणी मरण पावल्यानंतर ते जमिनीवरतीच ते कुजतील, डिकंपोज होईल आणि त्याच्यामध्ये असणारा जो फॉस्फरस आहे तो शेवटी पुन्हा मातीमध्ये मिक्स होईल. इट मिक्स इनटू द सॉइल. तो फॉस्फरस मातीमध्ये मिक्स होईल and you know very well this soil develops into stone.
मातीचे अनेक कण एकत्रित आले. ऍग्रिगेशन ऑफ स्मॉल पार्टिकल्स ऑफ सॉइल फॉर्म्स स्टोन. मातीचे अनेक कण एकत्रित आले. अनेक वर्षाचा कालखंड गेला. ऊन वारा पावसाच्या माध्यमातून त्याचे छोटे छोटे दगड तयार होतील. म्हणजे पुन्हा या ठिकाणी मातीमध्ये किंवा दगडामध्येच पुन्हा फॉस्फरस आलेला दिसून येईल. आणि तो फॉस्फरस पुन्हा ग्रीन ग्रास ऑर प्लांट्स ऍब्सॉर्ब करतील. या पद्धतीचं चक्र, रोटेशन या ठिकाणी फॉस्फरसचं झालेलं दिसून येतं. मग दुसरा भाग या ठिकाणी ओशियन, समुद्रामध्ये सुद्धा फॉस्फरस गेलेला आहे. तो एक दिवस नाही, एक वर्ष नाही, हजारो लाखो वर्षाच्या कालखंडानंतर हिअर डिपॉझिशन ऑफ बॉटम लेवल ऑफ दिस ओशियन, समुद्राच्या अत्यंत खोलवर शेवटी फॉस्फरस सतत साठत गेल्यानंतर त्या ठिकाणी थर तयार होतो. आणि थर तयार झाल्यामुळं त्याचंच पुन्हा हिअर सेडिमेंटरी रॉक्स, त्याचाच एक दगडाचा लेयर तयार होतो, थर तयार होतो. म्हणजे इथं पुन्हा समुद्र वरती उचलला जातो आणि खाली ते जो फॉस्फरस साठलेला आहे त्या साठलेल्या फॉस्फरसचा एक सेडिमेंटरी रॉक्सचा लेयर तयार होतो. या पद्धतीने इथं सेडिमेंटरी रॉक्स, स्तरीय खडकाचा एक लेयरच स्ट्रॅटा तयार होतो. म्हणजे खडकातून आलेला फॉस्फरस पुन्हा खडकाच्या स्वरूपात तो नव्यानं तयार होतो खडकामध्येच. या पद्धतीनं हे फॉस्फरसचं चक्र अविरत चालू असतं. परंतु ही प्रक्रिया व्हायला thousands of millions of year takes place. लाखो वर्षांचा कालखंड जावा लागतो. तेव्हा पुन्हा इथं खडकाचा थर बनतो आणि या इथून खडकामधून फॉस्फरस गेलेला पुन्हा खडकाच्या स्वरूपात तयार होतो. असे पूर्ण मोठं चक्र तयार होतं. इथं कमी वेळात चक्र तयार होतो. हे चक्र मात्र याला लाखो वर्षाचा कालखंड व्हावा लागतो. पण ते चक्र पूर्ण होतं. दॅट मुवमेंट ऑफ फॉस्फरस थ्रू हायड्रोस्फियर, लिथोस्फियर अँड बायोस्फियर constitute or called as a phosphorus cycle. I hope you understand about this article. Are you getting this? Is it clear? Okay, thank you.